आणि युवा महाविजय संवाद हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जितक्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सुरू केलेले आहे आणि नक्कीच एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। मुंबईतील आज 3 दिवसांमध्ये मी एकूण 15 विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा युवा सेनेचा घेतलेला आहे। आज खऱ्या अर्थानं मागाठाणे विधानसभामध्ये आल्यानंतर अतिशय आनंद या गोष्टीचा होत आहे। एक चांगली टीम या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून आमचे सन्माननीय आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव राजप्रकाश सुर्वे यांच्या वतीनं केलेली आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम या मागेठाण्याच्या विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी करा। 8वी विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने 10 पैकी 10 जागा विजयी झालेला आहे। याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे। बघा, सेनेटच्या निवडणुकींना ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा जो बोंबाबोंब केलेला आहे त्या बोंबाबोंबासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी 10 उमेदवार निवडून आणले त्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो। शेवटी बघा, सेनेटच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी 10 विधानसभेमध्ये सेनेटमध्ये 10 उमेदवार निवडून आणल्यानंतर विधानसभेमध्ये काय झालं होतं ते त्यांना त्यावेळेस माहिती। म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेची निवडणूक वेगळी असते, सेनेटची निवडणूक वेगळी असते। सेनेटमध्ये त्यांना विजय मिळालेला आहे त्यासाठी त्यांनी त्याचा आनंद आता जे ज्या पद्धतीनं ते आनंद साजरा करतात तशाच आनंद साजरा त्यांनी करावा। विधानसभेमध्ये आनंद साजरा करायचं काम हा महायुतीच्या वतीनं शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस करणार। 2014 मध्ये 8 सीट होतो, आता 10 आलेले कमी व्हायला पाहिजे पण ती वाढली। यावर पूर्वी सुद्धा त्यांच्या 10 सीटच होत्या, आताही त्यांच्या 10 सीट झालेल्या आहेत आणि मी जसं सांगितलं की त्यांच्या माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। त्यांनी फक्त सेनेटसाठी मेहनत करावी कारण सेनेटच्या लोकांनी आता त्यांना समर्थन दिलेलं आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनताही आमच्या महायुतीला समर्थन नाही। उभाटाने यांच्याबद्दल मला सांगायचं नाही, परंतु महायुतीचे सर्वाधिक सीट येतील आणि मुख्यमंत्री म्हणून महायुतीचाच उमेदवार हा मुख्यमंत्री म्हणून शपथ जर न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय पूर्वेश सरनाईक साहेबांनी केलं आहे। कारण की त्या दहीहंडी आपल्या सर्वांचा मागाठाणे मतदारसंघाच्या ठाण्यामध्ये तुमची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये फेमस आहे, तसे आमची मागाठाण्याची दहीहंडी सुद्धा या ठिकाणी सगळी मुलं ही मी स्वतः सुद्धा दहीहंडी रसिक आहे, दहीहंडी प्रेमी आणि इथे बसलेली अनेक मुलं ही पद्धत कारण की याच्यामध्ये आम्हाला वालीच कोण नव्हता। त्याचबरोबर आपण तुमच्या हस्ते या ठिकाणी वयोश्री योजना मागाठाणे मतदारसंघ युवा सैनिकांकडून ही राबवण्याची आपण एक स्टँडर्ड आहे आणि ते आपण शेवटला घेणार आहोत।